आम्ही शृंगारपुरी जाण्याचा निर्णय घेतलाय. महाराणी साहेब, खरंच आपण जाणार? हो. पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आपण. हो. आम्ही जे काही भलपुरं सांगितलं त्याचा विचारच केला नाही. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. बघा, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून बाण सुटलेला नाही. पंत, तुम्ही आमच्या भल्याचं चिंतता हे ठावे आहे आम्हाला. महाराणी साहेब, आपला अवमान होऊ नये असं वाटतं. आज जरी आपण महाराणी साहेब आहात, पण उद्याच्या राजमाता आहात, ती काळजी असते आम्हाला. आणि त्या काळजीपोटीच आम्ही दोघे म्हणत होतो, आपण रायगडावरच शोभून दिसता, खाली उतरू नये. पण तरीही जावं लागेलच. बघा ना, सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं कसे करतील बाळराजे निवाडे, पण घेतली की नाही त्यांनी गती. गती म्हणजे अहो, कोणताही खटला चुटकीसरशी सोडवतात ना. मग अहो, पुन्हा तक्रारी नाही फिर्यादीची. पंत, तुमची तळमळ कळते आम्हाला, परंतु सुनबाईंचं डोहाळ आहे. जावं तर लागेल, ते काही टाळता यायचं नाही. आम्ही ही टाळा असं म्हणतच नाहीये. अवश्य जा, पण आब राखून जा. आब राखला जाईल, पथ ही राखली जाईल, तेही बघा. तेही आम्ही बघूच. आपल्या जाण्याला खूप अर्थ आहेत. शंभूराजांना असं नको वाटायला की आपण एवढं केलं त्यावर महाराणी साहेबांनी अकांड तांडव केलं. हो ना, खलिते पाठव, चौकशा बसवल्या, पण शेवटी आपल्या पुढे यावंच लागलं ना शरण. महाराणी साहेबांना, रायगडाला. हो हो, ही गोम आहे. आणि आपण कोणतीही मनमानी केली तरी खपवून घेतली जाऊ शकते. हो,